नमस्कार मित्रांनो, मी हेमंत बांडवलकर। आज आपण चर्चा करणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी। आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं जग खूप पुढे गेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे। सॉफ्टवेअर्स असेल, अकाउंटिंग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये AI प्रगतशील होत आहे। आता आपण चारचाकी गाडीचंच पाहू। रिपेअरिंगमध्ये पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो आणि गाडी चालवायला ड्रायव्हरची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीची कार आता उपलब्ध झालेले आहेत। म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या लेवलपर्यंत चाललं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 10 लोकांचं काम एकच व्यक्ती करू शकतो। तर यामुळे झालं काय की अनएम्प्लॉयमेंट जनरेट होण्याची भीती आहे। आता जगातली टॉप सॉफ्टवेअर कंपनी TCS यांनी 12,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे। तसेच इंटेलने सुद्धा 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे। सहज चर्चा करताना आमचे बरेच मित्र सॉफ्टवेअरमध्ये आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना जॉब जाण्याची भीती कधीही असते। त्यामुळं आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। जर आपला जॉब गेला तर आपण आपले खर्च असेल हे कसे भागवणार आहोत आणि आपलं आत्ता जेवढं उत्पन्न आहे तेवढंच आपल्याला जर आपला जॉब गेला तर मंथली रेग्युलर उत्पन्न आपल्याला तेवढंच मिळालं पाहिजे आणि त्याचा आपल्याला जॉब गेल्याने कुठलाही परिणाम झाला नाही पाहिजे। तर तुम्ही तुमचं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला एक चांगला ॲडवायझरची गरज आहे। जर तुम्हाला एक ॲडवायझर पाहिजे असेल, चांगला ॲडवायझर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता। म्हणजे जॉब लॉस झाला तरी आपल्याला रेग्युलर महिन्याला तेवढाच इन्कम मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे। आणि भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये होणार आहे। त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा जॉब लॉस बऱ्याच जणांचे होणार आहेत हे नक्कीच। तर तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा। आम्ही तुमचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करू आणि तुम्हाला भविष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळाला पाहिजे हा आमचा प्रयत्न असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा। धन्यवाद।